2 दिवसापूर्वी आमच्याकडे मुसळधार पाऊस झाला होता आणि आज होता श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार. किती पटकन निघून गेला ना श्रावण महिना, काही समजलंच नाही. प्रत्येक वेळेस श्रावणामध्ये 5 सोमवार पडत असते, पण यावर्षी श्रावण महिन्यामध्ये 4च सोमवार पडले. मी मस्त सकाळी उठल्यानंतर अंघोळ करून सगळी देवपूजा आवरायला घेतली होती. कुंकू बेलपत्र लावून मस्त अशी पूजा आवरून घेतली. सर्वात जास्त प्रसन्न तर तेव्हा वाटते जेव्हा अगरबत्ती पूर्ण देवघरामध्ये पसरवली जाते. खूप छान असा स्मेल येतो अगरबत्तीचा आणि परत असं सगळीकडं असं मस्त असं फ्रेग्रन्स होऊन जातो. मला तर खूप जास्त आवडते. मस्त अशी पूजा आवरल्यानंतर मी देवाचा नमस्कार केला. श्रावणातले आता मोजकेच दिवस राहिले आहे. सगळीकडं असं मस्त पावसाचं वातावरण झालं होतं. हिरवळ दिसत होतं. काहीच दिवस बघायला मिळणार आहे असं हिरवळ. बस मग काय, मग श्रावण गेल्यावर तर काही छानच नाही वाटत. मला तर पर्सनली श्रावण महिना खूप जास्त आवडते. आणि नेचर इतकं म्हणजे भारी होऊन जातं ना, खूपच जास्त मस्त दिसायला लागतं सगळीकडे हिरवळ. मग मी कॉलेजमध्ये जाऊन पोहोचले. लायब्ररीमध्ये गेलं तर मग मला इथे खूप छान असे पेंटिंग दिसल्या होत्या. खूप जास्त मस्त आहे ॲक्च्युली. आता नंतर मी लायब्ररीमध्ये जाऊन मला नोटबुक घ्यायची होती. जे पाहिजे होते ते तर मिळतच नव्हते. इकडे तिकडे उठापाटा करून शोधले कसे तसे. मग मला एक नोटबुक मिळाली. मग त्यानंतर मी ती नोटबुक कलेक्ट केली आणि मग वापस मी त्या पेंटिंग्सचं निरीक्षण करत बसले होते. ॲक्च्युली ते नाही की एका ऋतूच्या ताईने काढलं ती पेंटिंग. मग मला तिथं नाव दिसलं माझ्यासारखंच, म्हणून मी तिथं बघत बसले होते. मग मी माझं थोडंफार रीडिंग करून घेतली. रायटिंगचं काम तर होतच नाही. ती माझी फ्रेंड घरी तर काही अभ्यास करतच नाही. मॅडम कॉलेजमध्ये त्यांचं काम करत होते. मग बाकी काहीच नाही. गार्डन थोडंफार बघितलं, बाकी तर काहीच नाही. नंतर मग थोड्या वेळानंतर पाऊस पडला. एकदम अचानकच यायला लागला हा पाऊस पण. मग आमचं प्रॅक्टिकल होतं तर आम्हाला तिकडे जायचं होतं. कसं बसं ओलं होत प्रॅक्टिकल लॅबकडे निघालं. कम्प्लिटली ओलं झालंच होतं आणि या 3 भवान्या ओलं होऊन मस्त असं टाईमपास करत जात होत्या तिकडे. चला तर मी चालले आता मी माझं प्रॅक्टिकल करायला. तोवर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब